आवड देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडतं? देवाचं नामस्मरण घेतलेलं आवडतं. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार आन नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, धर्मवेडा चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत. आज अशा धर्मवेड्याला भेटणार आहोत की ज्याने वयाच्या 16 वर्षापासून कीर्तन सेवा सुरू केली आणि आज श्री संत ज्ञानोबाराय वारकरी व धारकरी गुरुकुल शिक्षण संस्थेचे जे संस्थापक आहेत असे आमचे धर्मबंधू श्री अजय महाराज खुसपे यांच्या आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीराम. महाराज, आज तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये आलेला आहात, तर वारकरी संप्रदायाची ओढ कशी तुम्हाला लागली? म्हणजे वयाच्या 10-11 वर्ष असताना गावामध्ये अखंडनाम सप्ताह व्हायचे बघा. म्हणजे अजून पण ती परंपरा प्रत्येक गावामध्ये चालूच आहे. माझं मूळ गाव झुरपोड आहे, परंतु आमचे आजोबा कैलासवासी दत्तात्रय अण्णा भालेकर पहिल्यापासून म्हणजे संप्रदाय त्यांना पण आवड होती. ते कीर्तनकार असे नव्हते, पण संप्रदायाची एक आवड निष्ठा होती संप्रदायावर. तर त्या काळामध्ये एक 2री-3री मध्ये असताना बाबांसोबत सायकलीवर कीर्तनाला जाणं, फिरणं अशा गोष्टी व्हायच्या. म्हणजे कीर्तन ऐकायला भेटायची आणि कीर्तन ऐकण्याची आवड होती. परंतु त्या काळामध्ये माळ वगैरे असे घालण्याचा काही छंद नव्हता. नंतर मग हळूहळू ती ओढ एक वाढत गेली. संप्रदायाबद्दल मनामध्ये प्रेम निर्माण झालं, ज्ञानोबा तुकोबांबद्दल मनामध्ये प्रेम निर्माण झालं. त्यानंतर मग आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह असताना त्या सप्त्यामध्ये एवढी ओढ लागली की बाबा काही नाही आपण माळच घालायची. म्हणजे त्यावेळेस मी घरी न सांगता डायरेक्ट माळ घातली काल्याच्या कीर्तनाला आणि डायरेक्ट घरी जाऊन आई वडिलांच्या पाया पडलो. आई म्हणली पाया का पडला? त्यावेळेस आईला सांगितलं की मी माळ घातली आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून एक वारकरी संप्रदायाला एक सुरुवात झाली. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तेव्हापासून वारकरी संप्रदायाची सुरुवात ओढ निर्माण झाली. तुम्ही बोलला की 16 वर्षापासून तुम्ही कीर्तन सेवा करता, तर पहिल्या कीर्तनाचा अनुभव कसा होता? म्हणजे पहिलं कीर्तन तर म्हणजे एक असं म्हणजे एक नॉर्मल करायचं म्हणून केलं. म्हणजे कीर्तन परंपरेला एक फार महत्व आहे. संप्रदायाला ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराला एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि मला आठवते 2016 साली माझ्या चुलत्याच्या मुलाचं एक नाम बारसं होतं आणि बारसनिमित्त मी चुलत्यांना म्हणलं मला काय होईना, मला कीर्तन करायचंय. मग त्यावेळेस मी पहिल्यांदा कीर्तनाला उभं राहिलो. त्यावेळेस खरं माझ्याकडे फेटा पण नव्हता. फेटा दुसऱ्याचा आणला, फेटा घालायला पण येत नव्हता. त्यावेळेस कास तरी वेडा वाकडा फेटा घातला आणि त्यावेळेस खरंच मी सलग मला वाटलं नव्हतं की मी एवढं बोलेन. पण त्यावेळेस बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली करवंडी वाळवणी हा भंग त्या निमित्ताने मी घेतला होता आणि मी सलग 1.5 तास त्या ठिकाणी बोललो. आणि त्यावेळेस कुठेतरी आपल्याला एक मनाला वाटलं की आपण काही नाही, आपण हे करू शकतो. आणि तेव्हापासून कीर्तनावर सुरुवात झाली. त्या कीर्तनातला अनुभव असा होता की त्या कीर्तनाला माझ्या टाळ वाजवाय माणसं नव्हती, पकवाज वाजवायला माणूस नव्हता. माझा एक चुलत भाव आहे ओंकार म्हणून, त्याने त्यावेळेस खऱ्या अर्थानं पकवाजाला साथ दिली. आणि घरातली सगळी माणसं, बाहेरचं असं कोणच नव्हतं. आमच्या कुटुंबातली सगळी घरातली म्हणजे एकदम जवळची माणसं चुकलं वाकलं तरी काय समजून घेणार होती. त्यावेळेस ते कीर्तन केलं. मी सलग 1.5 तास कीर्तन त्यावेळेस ते केलं होतं आणि त्या कीर्तनाचा अनुभव म्हणजे कधीच न विसरणार आहे. असं बघतो आपण की आता कीर्तन सेवा ही म्हणजे पहिल्या वारकरी संप्रदायाचा म्हणजे एक महत्त्वाचा भाग ठरलेली आहे कीर्तन सेवा. तर संत तुकाराम महाराजांची कीर्तन सेवा असायची किंवा अजून काय म्हणजे संत असतील त्यांची कीर्तन सेवा असायची. तर त्या कीर्तन सेवेत आणि आजच्या कीर्तन सेवेत किती फरक आहे? तसं तर संतांच्या कीर्तन सेवेत आणि आजकालच्या साधक मौलींच्या कीर्तन सेवेत जमीन आसमानाचा फरक आहे. जे कीर्तन नामदेवरायांनी केलं, जे कीर्तन तुकोबारायांनी केलं, जे कीर्तन नाथबाबांनी केलं, हे कीर्तन आजकालच्या काळामध्ये कोणाला जमू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यावेळेस जर संतांनी जर कीर्तन केलं तर ज्यावेळेस नामदेवरायांनी कीर्तन केलं होतं तर नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नसण्याकरता जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आला होता. आजकालच्या कीर्तनामध्ये ते अशक्य आहे. म्हणजे आज ती गोष्ट आपल्याला पाहायलाच मिळू शकत नाही की म्हणजे त्या माणसांचं, त्या संतांचं कीर्तन परंपरेवर, संप्रदायावर एवढं प्रेम होतं की त्यांनी देवाला जर हाक मारली तर त्यांच्या कीर्तनाकरता देव धावून यायचा. म्हणजे एवढा तो फरक आहे. म्हणजे त्या काळामध्ये कीर्तनामध्ये देव नाचण्याकरता येतोय आणि आजचं कीर्तन यामध्ये फार मोठा फरक आहे. भरपूर फरक आहे. ही कीर्तन सेवा कशी सुरू झाली? म्हणजे ही कीर्तन सेवा खऱ्या अर्थानं आपण म्हणतो बघा, आजकालच्या नारदाची गादी, कीर्तनाच्या गादीला नारदाची गादी म्हटलं जातं, पण खऱ्या अर्थानं ही कीर्तन परंपरा नामदेवरायांनी सुरुवात केलेली आहे.
म्हणजे एक अभंग आहे बघा, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. म्हणजे नामदेवराय कीर्तन करायचे आणि पुढे पांडुरंग परमात्मा त्या कीर्तनामध्ये नाचायचा. म्हणजे नामदेवरायांपासून कीर्तन परंपरेला सुरुवात झाली. हा. त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांची कीर्तन सेवा अफाट असायची. तेव्हा म्हणजे धर्मबंधू एकत्र येण्यासाठी ही कीर्तन सेवा तुकाराम महाराजांनी ह्यातला खरंच खूप मोठा म्हणतो ना आपण वाटा घेतला. अशा प्रकारे तुकाराम महाराजांची पण कीर्तन सेवा झालेली आहे. तर एक प्रसंग मला आठवतो तुकाराम महाराजांचा. जो तुकाराम महाराज म्हणजे कीर्तन सांगत होते आणि कीर्तन सांगत असताना एका कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज आले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज आले असताना ही त्यांची बातमी गनिमांना समजली आणि गनिमांनी तिथं वेढा मारला आणि जेव्हा गनिमा आले तेव्हा जिकडे बघेल तिकडे छत्रपती शिवाजी महाराज दिसत होते. म्हणजे त्यावेळेस काय झालं होतं, लोहगावला तुकोबरायांचं कीर्तन होतं. पुणे जिल्ह्यात लोहगावला तुकोबरायांचं कीर्तन होतं. तुकोबरायांचं आणि भगवान छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं एवढं घट्ट होतं की म्हणजे गुरु शिष्य परंपरा म्हणा सुद्धा ते वावगं नाही. मग त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून ते कीर्तनाचं बाळकुड होतं. छत्रपती शिवाजी महाराज घडत असताना मासाहेबजी जाऊन ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, त्याचबरोबर रामायण असेल, महाभारत असेल, अशा अनेक गोष्टी म्हणजे तुकोबरांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेबांनी सांगितल्या होत्या आणि त्याच विचारात छत्रपती शिवाजी महाराज घडले. छत्रपती शिवाजी महाराजांना कीर्तन परंपरेची आवड होतीच. लोहगाव तुकोबरायांचं कीर्तन, तुकोबरायांनीच्या कीर्तनाला महाराजांनी जायचं ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराज सगळे सौगडी घेऊन कीर्तनाला आले, कीर्तनामध्ये बसले, कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झाल्यानंतर यवन आक्रमणांनी त्या मंदिराला वेढा घातला. महाराजांच्या कानावर बातमी आली की बाबा यवन आक्रमणांनी या ठिकाणी वेढा घातलाय, परंतु त्या ठिकाणी महाराजांनी कीर्तनामध्ये व्यत्यय नको म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी कोणतीच हालचाल केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांच्या कानावर बातमी आली आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण करण्याकरता श्री संत तुकोबरायांनी जगाचा मालक पांडुरंग परमात्म्याचा धावा केला आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं ऐन उन्हाळ्यात धो धो पाऊस पडायला लागला, विजांचा कडकडाट व्हायला लागला. म्हणजे एवढा बाहेर अंधार झाला की त्या ठिकाणी माणूस कोणाला दिसत नव्हता आणि क्षणभर गेल्यानंतर जगाचा मालक पांडुरंग परमात्म्याची किमया म्हणा किंवा काही म्हणा, त्या ठिकाणी जो कीर्तनामध्ये बसलेला प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसायला लागला. पण त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुकोबरायांची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेलं प्रेम आणि पांडुरंग परमात्म्यावर असलेली निष्ठा त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांना एक नजराणा पाठवला. त्यावेळेस तुकोबरायांनी तो नाकारला. तुकोबराय म्हणाले की याची आम्हाला गरज. तुकोबरायांचे एक अभंग आहे बघा, न लगे मुक्ती आणि धनसंपदा, संत संग देई सदा. तुमच्यासारख्या माणसाचे आम्हाला संगत हवे, यापेक्षा आम्हाला बाकी काय संपदा किंवा संपत्ती नकोय. त्यावेळेस खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबरायांचे एक नवीन एक आपण काय म्हणतो त्याला एक बॉन्डिंग तयार झालं, नातं तयार झालं दोघांचं. आणि ते नातं एवढं विलक्षण आहे की आज सुद्धा त्या नात्याची म्हणजे भक्ती आणि शक्तीची आज आपण चर्चा आज सुद्धा हिंदुस्थानामध्ये केली जाते. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबरायांची आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची शक्ती आणि म्हणजे तुकोबरायांची भक्ती ह्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली. त्याचबरोबर आता तुकाराम महाराजांचं तर झालंच, आपण ज्ञानोबा माऊलींकडे येऊ जरा. तर माऊलींच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल अजून? खरं तर ज्ञानोबाराय म्हणजे जगाची माऊली आहे, जगाची आहे. म्हणजे कैलासवासी मामासाहेब दांडेकर फार मोठी व्यक्ती. मामासाहेब दांडेकरांना एका साधकाने प्रश्न विचारला की महाराज, या जगातला सगळ्यात मोठा चमत्कार कोणता? त्यावेळेस मामासाहेबांनी त्यावर उत्तर दिलं, या जगाच्या पाठीवर एखाद्या जीवाची आई होण्याकरता किंवा एखाद्या मुलाची आई होण्याकरता एखाद्या मातेला वयाची 18 वर्ष पूर्ण लागतात, परंतु वयाच्या 16व्या वर्षी ज्ञान साधना भक्ती साधना प्राप्त करून वयाच्या 16व्या वर्षी या जगाची माऊली ज्ञानोबराय जर होत असेल ना, तर यासारख्या जगाच्या पाठीवर अन्य कोणता चमत्कारच नाही. आणि जर आपण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ जर पाहिला तर ज्ञानोबरायांनी जिवंत समाधी घेतली, संजीवन समाधी घेतली. म्हणजे आज आपण जर बारकाईने जर विचार केला तर ज्यावेळेस आषाढी कार्तिकेचा सोहळा निघतो, आषाढी वारी निघते, ज्ञानोबरायांना मंदिरातून बाहेर काढलं जातं, तर ज्ञानोबरायांना त्या मंदिरातून बाहेर काढताना आज सुद्धा ज्ञानोबरायांच्या मंदिराचा कळस आज सुद्धा हलतो. म्हणजे आज सुद्धा ज्ञानोबराय त्या ठिकाणी त्या काळामध्ये 725 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी ज्या अवस्थेमध्ये समाधी घेतली त्याच अवस्थेमध्ये ज्ञानोबराय आज त्या ठिकाणी जिवंत आहेत. काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी समाधी म्हणजे तो काढण्याचा प्रयत्न अनेक शास्त्रज्ञांनी केला, पण तो सफल झाला नाही. ज्ञानोबरायांची ताकद आहे. पण ज्ञानोबरायांकडे एक शक्ती होती, ती शक्ती अपाट आहे. म्हणजे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी ज्या सच्चिदानंद बाबांनी लिहिली
त्या सच्चिदानंद बाबांना मेल्यानंतर ज्ञानोबांनी जिवंत केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर माऊलींनी मंत्र म्हणून त्या ठिकाणी त्या सच्चिदानंद बाबांना ज्ञानोबरांनी जिवंत केलं आणि त्या सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलाय. म्हणजे ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्या सच्चिदानंद बाबांनी ते ज्ञानेश्वरी लिहून काढली. ही ताकद ज्ञानोबरांची. परत ज्ञानोबरांचे अनेक चमत्कार म्हणजे ऐकायला भेटले. म्हणजे रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, भिंत चालवली, असे अनेक चमत्कार आहेत. म्हणजे हे चमत्कार नाही ते, म्हणजे ही ज्ञानोबरांची विद्या आहे. ह्याला चमत्कार कोणते होतात की बाबा काहीतरी आपण जादूटोणा करून ते करतो, चमत्कार आले. पण ही जी ज्ञानोबरांची जी भक्ती आहे, जी साधना आहे, त्यातून हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. भिंत चालवली, रेड्यामुख शक्य नाही. आज आपण जर एखादा रेडा जर पाहिला आपण बोलू शकत नाही आणि ज्ञानोबरांनी बाबा मुख्य जनावराला बोलवलं. ही ज्ञानोबरांची ताकद आहे, म्हणजे अगाध ताकद आहे ज्ञानोबरांची. बरोबर. आता आपण बघतो की वारी ही परंपरा एक चालू झालेली आहे. तर ही वारी परंपरा कशी सुरू झाली की विठ्ठलाला भेटायला जायसाठी ही परंपरा चालू झाली? ही वारीची परंपरा खरं पहिली वारी जर कुणी केली असेल तर भगवान शिवशंकरांनी आणि पार्वती मातेने केलेली आहे पहिली वारी. आणि त्यानंतर मग आपल्या सातारा जिल्ह्यातील आपले आरफळकर आहेत, त्यांनी खऱ्या अर्थाने ही वारीची परंपरा त्यांनी डोक्यावर पहिल्यांदा माऊलींच्या पादो घेतल्या आणि ती वारी चालू केली. विचार करा त्या काळामध्ये त्यांना किती संकट आले असेल की बाबा ती माऊलींच्या पादुका डोक्यावर घ्यायच्या, चालत जायचं. आणि ज्ञानोबरांबद्दल सांगायचं जर झालं म्हटलं तर ज्यावेळेस ज्ञानोबराय खऱ्या अर्थानं ह्या समाजामध्ये वावरत होते त्यावेळेस ज्ञानोबरायांना लोकांनी भीक दिली नव्हती. म्हणजे ज्ञानोबराय लोकांच्या पाया पडायचे की बा आम्हाला अन्न द्या खायला. पण त्यावेळेस ज्ञानोबराय जर समोर जर दिसले ना तर त्यावेळेस लोक दरवाजा लावून घ्यायचे. पण आज आपण जर पाहायला गेलं तर त्या ज्ञानोबरायांजवळ गेल्यानंतर ज्ञानोबरायांचं दर्शन घेण्याकरता आपण 3-3, 4-4 तास त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचं चरण दर्शन घेण्याकरता उभं राहतो, रांगेला उभं राहतो. ज्ञानोबरांची ताकद आहे. बरोबर. आज आपण जर समाजात बघायचं झालं तर तरुण वर्ग कुठेतरी वारकरी संप्रदायापासून लांब होत चाललेला आहे. तर ह्याला कारणीभूत कोण असेल? म्हणजे वारकरी संप्रदायामधली लोक पण असू शकतात किंवा काय त्यांचे विचार काय तुम्हाला? म्हणजे आता आजकालच्या काळामध्ये काय झालंय, आपण म्हणतो बघा एक स्मार्ट पिढी तयार व्हायला लागली. म्हणजे त्या ठिकाणी पोरांना मोबाईल सोडून दुसरं काही कळतच नाही. म्हणजे 6-6, 7-8 तास आपण मोबाईल मध्ये गुंतून राहतोय आणि त्याच्या मागे म्हणजे पिढी येत नाही. तर पहिलं आई वडिलांनी आलं पाहिजे ना. मला सांगा विद्यार्थी घडतो कवा? ज्यावेळेस आई बाबा घडतात. म्हणजे आईबापांनी काहीतरी सांगितलं जातं म्हणजे त्याला प्रोत्साहन केलं पाहिजे. बाबा तू जा हरिपाठाला जा. आपल्या गावामध्ये सप्ताह जरी असला तर आज आपण पाहतो की आपली आई म्हणते नको जाऊ हरिपाठाला, घरात अभ्यास करत बस. पण माझं एक स्पष्ट मत आहे की जर आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी मोठं व्हायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपण ज्ञानोबरायांच्या विचारांशी घट्टमिठी मारली पाहिजे. वारकरी संप्रदायाची एवढी ताकद आहे की या जगाच्या पाठीवर जर आपल्याला काहीतरी चांगलं व्हायचं असेल ना तर माझं स्पष्ट मत आहे की त्या माणसाने वारकरी संप्रदायात साधक व्हावं. म्हणजे आपण पाहतो बघा, आपण जर गावामध्ये सप्ताह असला तर आपण कीर्तनाला फार कमी गर्दी पाहायला मिळते. आणि जर त्या ठिकाणी जर वेगळा कोणता कार्यक्रम असेल तर तरुणांची जास्त गर्दी पाहायला मिळते. जर वारकरी संप्रदायामध्ये तरुण जर यायचा असेल तर त्याकरता जी आपली उद्याची भवितव्याची पिढी आहे ती घडवण्याकरता अगोदर आई वडिलांनी प्रयत्न केला पाहिजे की आपल्या मुलाला जर संस्कार चांगले कसे घडतील याकरता त्या आई वडिलांनी जर प्रयत्न केला तर निश्चितपणे वारकरी संप्रदायाकडे तरुण पिढी वळेल. एक आमचा प्रसंग सांगतो की आमचं एक मंडळ आहे. तर त्या मंडळामध्ये आम्ही भजन सेवा ठेवलेली होती. तर लहान लहान मुलं तिथं आली होती भजन सेवेसाठी. तर त्यांना टाळ वाजवायचा होता आणि भजनी मंडळ आमचं सगळं बसलेलं होतं आणि एका मुलानं टाळ घेतला आणि तो वाजवायला लागला. तर त्याचा टाळ चुकला म्हणून त्यातल्या एकाने काय केलं, तो टाळ हिसकून घेतला त्याच्याकडून, तू वाजवू नको म्हणून. तर तो मुलगा म्हणला असं काय झालं? आणि नंतर मी थोडं चालू मला म्हणले टाळ घे. मी टाळ घेतला तर माझ्या हातावर मारलं, चल टाळ घेऊ नको. मग नंतर मला विचार पडला की आपण मंडळ बसवतोय किंवा आपण जी म्हणजे भजन सेवा घेतोय ती भजन सेवा यासाठी घेतोय की तरुणांमध्ये वारकरी संप्रदाय वाढावा, प्रेम निर्माण. आणि तेच वारकरी म्हणजे भजनी मंडळ जर तरुणांकडे टाळ देत नसतील तर कुठेतरी हे चुकते असं मला वाटलं. ते हा अनुभव माझ्या बाबतीत पण झालेला आहे. म्हणजे अनेक वेळा झालेला आहे की बा टाळ चुकायचा म्हणून टाळकरी टाळ देत नाहीत. पण खरंच माझं संपूर्ण वारकरी संप्रदायाला म्हणजे हात जोडून विनंती असेल की बाबा एखादा मुलगा जर टाळ घेऊन उभा राहतोय, भले त्याला टाळ नका वाजवायला येऊन द्या, पण त्याच्या गळ्यामध्ये टाळ जरी असला ना तर तो उभ्या आयुष्यामध्ये वारकरी संप्रदाय टाळ करणार नाही. तेच की. आणि कसं होतं, तो मुलगा चुकतोय पण तो वाजवलाच नाही तर शिकणार कसा? बरोबर आहे ना.
मग त्याकरता आपण सुद्धा काय केलं पाहिजे, आपण तो प्रयत्न करतोय. आपण बघा म्हणजे जास्तीत जास्त आता युवा कीर्तनकार भरपूर आहेत समाजात. आपण पाहतोय महाराष्ट्राच्या माध्यमात अनेक कीर्तनकार आहेत, त्यामध्ये युवा कीर्तनकार भरपूर आहेत. पण जी पूर्वीची जी पिढी होती, आपण ती म्हणतो बघा एक हट्टी पिढी असायची, म्हणजे मीच म्हणजे जे काय असेल ते मलाच पाहिजे. पण आज आपण तो काळ बदलायला लागला हळूहळू. आणि जर आपण आज बारकाईने जर विचार केला तर 70% कीर्तनामध्ये आज युवक कीर्तनकार आणि युवा टाळकरी पाहायला मिळत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये 100% मला तरी वाटतं की जर आजकालच्या जर तरुण पिढीनं वारकरी संप्रदायाशी निष्ठेने जर राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये हा काळ बदलेल आणि वारकरी संप्रदाय आजच्या पेक्षा एक वेगळ्या स्तरावर आपल्याला म्हणजे पोचलेला पाहायला मिळेल. पण महाराज की कुठेतरी असं वाटतं का की कीर्तनकार म्हणून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कीर्तनकार पण तयार होतात कधी कधी? 100% ते नाही बघितलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला माझंही सांगतो की मी कधीच कीर्तन म्हणजे ठरवून घेत नाही. म्हणजे ही म्हणजे सेवा आहे. पांडुरंग परमात्म्यात असेल, ज्ञानोबा तुकोबांच्या असेल, संतांच्या असेल, खूप कमी आहेत ना. म्हणजे त्याकरता मग ज्यांनी कीर्तन ठरवतायत त्यांनी तो विचार केला पाहिजे. कीर्तनकाराला मानधन किती द्यायचं बाबा, त्याच्या येणारा खर्च किती. 100% बाबा तो आज रात्रंदिवस फिरतोय म्हणजे त्याचा संसार पण त्याच्यावर अवलंबून आहे ना. हा विचार पण समाजाने केला पाहिजे. पण कीर्तनकार बोलवत असताना त्याला उगाच अवाढव्य मानधन देऊन त्याची काहीतरी किंमत वाढवणं हे फार चुकीचं आहे. आणि कीर्तनकारांनी सुद्धा आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण जर इंदोरीकर बाबांचं जर उदाहरण जर घेतलं तर इंदोरीकर बाबांची स्वतःच्या शाळा आहे की त्या ठिकाणी अनेक म्हणजे अनाथ विद्यार्थी असतील, गोरगरीब म्हणजे विद्यार्थी असतील, त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. म्हणजे त्यांना ते मानधन दिलंच पाहिजे का की त्याचा त्या ठिकाणी योग्य वापर होतो. त्यामुळे असं काय म्हणता येणार नाही की बाबा कीर्तनकार अवाढव्य मानधन घेत आहेत. पण जे घेत आहेत पण त्याच्या पाठीमाग काहीतरी चांगली कारण त्याच्या मागचा दृष्टिकोन समजून घेणं गरजेचं. आपल्या समाजात झाले काय माहितीये का, म्हणजे मला अनेक वेळा अनुभव आलेला आहे की फक्त लोक समोरून पाहतो पण त्या माणसाच्या पाठीमाग सुद्धा आपण पाहिलं पाहिजे की बा पाठीमाग काय विचारधारा काय हे पण आपण पाहिलं गरजेचं आहे. आता संत परंपरा ही आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. तर प्रत्येक संताचं असं वेगळी वाणी होती किंवा वेगळे अभंग होते. तर वेगवेगळ्या प्रकारची भक्ती होती. जसं संत सावता माळ्यांची होती की कांदा मुळा भाज्या उगी विठ्ठल माझी. म्हणजे परमेश्वराची भक्ती करताना तुम्हाला परमेश्वरापाशी जावं असं काही नाही, परमेश्वर पण आपल्याकडे येऊ शकतात. तेवढी भक्ती आपल्याकडे असणं ही गरजेचं आहे. आता त्याकरता म्हणजे प्रत्येक संताकडे देव आलेला आहे. मुक्ताबाईकडे आलाय, जनाबाई करता तर देवाने दळण दळलंय. नाथबाबांच्या घरी देवाने 36 वर्ष कावडीनं पाणी भरलंय. तुकोबऱ्यांच्या बायकोच्या पायातला काटा काढण्याकरता तुकोबऱ्यांच्या बायकोच्या पायातला काटा काढण्याकरता जगाच्या मालकाने गुराख्याचं रूप घेतलं आणि त्या अवली मातेत म्हणजे तुकोबऱ्यांच्या बायकोच्या पायातला काटा काढला. त्यांच्याकरता देव धावून आलाच. आपण आजकालच्या लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे, देव आहेच का नाही. आपण पाहतोय बघा म्हणजे देव आहे का बाबा, देव कोणाला दिसतो का, देव तुम्हाला दिसणारच नाही का, तर तेवढी आमची साधना नाही. देव कोणाला दिसतो की ज्याची साधना तेवढी मोठी म्हणजे आपण देवाकडे जर पाहिलं तर देव आपल्याला दिसणार आहे ना. तुकोबरांचे एक प्रमाणे बघा, देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे. अगोदर आपल्या हृदयामध्ये आपण जर देव शोधला तर देव आपल्याला निश्चित भेटणार आहे. आणि तुकोबरा सांगतायत बघा, विठ्ठल जळी स्थळी भरला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी विठ्ठल, आपण ज्या ठिकाणी पाहिल तिकडे देव आहे. फक्त तो देव आपल्याला त्या नजरेनं पाहता आला पाहिजे, त्या नजरेत आपल्याला देव दिसला पाहिजे. बरोबर. पुंडलिकाची काय कथा आहे ती? म्हणजे काय झालं होतं, पुंडलिका म्हणजे पुंडलिक पापी आणि दृष्टी होता. आपण ते गीते बघा, भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्टी. मग तेवढा पापी होता पण त्यानं आईबापाची सेवा केली. आईबापा सेवा एवढी केली की त्याच्यावर भगवान परमात्मा प्रसन्न झाला. आणि अगोदर त्याला त्याच्या म्हणजे पांडुरंग परमात्म्याच्या विटेजवळ म्हणजे त्याच्या जवळ त्याला आणलं. म्हणजे चंद्रभागेमध्ये आपण गेल्यानंतर पहिलं आपल्याला अगोदर त्या पुंडलिका दर्शन घ्यावं लागतं आणि नंतर मग पांडुरंगाकडे जावं लागतं. म्हणजे तेवढे त्या पुंडलिकाला महात्म्य आहे. म्हणजे तुम्ही घरी जरी आई वडिलांची जरी सेवा केला तर देव भेटू शकतो. बरोबर. तुम्हाला अभंगाची तर ओढ आहेच. हो. तुमचा आवडता एखादा अभंग? तसं अभंग आवडत असं म्हणण्यात येणारच नाही का, तर तुकोबऱ्यांनी दिलेली गाथा, नाथबाबांची भागवत, ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी, ही सगळंच आमचं आवडत आहे. म्हणजे आवडतं असं काहीच नाहीये. म्हणजे आम्ही ज्या अभंगाकडे बघल तो अभंग आपल्याला प्रियच होतो. म्हणजे ही ताकद त्या अभंगाची, त्या गाथेची असं. म्हणजे त्यातले तसं मला एक अभंग फार आवडतो की नाथबाबांचा अभंग आहे. तो अभंग मला कीर्तनात जास्त अभंग आवडतो. मला आवड देवाची नाथबाबांचा अभंग आहे, फार गोड अभंग आहे तो.
नाही चांगलं आहे. आणि अभंग म्हणजे आपण जेव्हा कीर्तन करता, आता तुम्ही कीर्तन सेवक आहात, कीर्तन करत असताना बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न पडतो, ॲक्च्युली मला पण पडलेला आहे, की कीर्तनामध्ये विनाच का धरावी किंवा विना धरणारा हा व्यक्ती कोण असतो, किंवा त्याला आपण चोप काय म्हणला तुम्ही मागाशी? चोपदार. चोपदार. हा म्हणजे चोपदार काय विषय आता आहे? पहिली गोष्ट आपण विणाचं पाहू. विणाची परंपरा म्हणजे एक विणा म्हणजे वारकरी संप्रदायाचं एक साधन आहे. टाळ विना चिपळी. हम्म, बाबा ते म्हणजे एक वारकरी संप्रदाय ते साधन आहे. विणा म्हणा, टाळ म्हणा, मृदुंग म्हणा, ही वारकरी संप्रदायाची एक साधन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चोपदार. आजकालच्या कीर्तनामध्ये आपल्याला बघा चोपदार पाहायला मिळतो. तर मला एका जणांनी सांगितलं होतं की तो चोपदार का असतो कीर्तनामध्ये, आमचे गुरुवर आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कीर्तन चालू असायची त्यावेळेस यवन आक्रमण त्या कीर्तन सुद्धा चाल करायचे. म्हणजे आपण बघतो बघा, सर्व धर्म समभाव का मानायचा. माझं स्पष्ट मत आहे की मी तर कधी सर्व धर्म समभाव मानतच नाही. का मानत नाही की बाबा तुकोबरांच्या कीर्तनामध्ये सुद्धा यवन आक्रमणांनी आक्रमण केले, आळंदीवर पण केले, आपल्या देवदेवतांवर केले. पण त्यावेळेस कीर्तनावर एखाद्या यवन आक्रमणाने आक्रमण करू नये, मुघलांनी आक्रमण करू नये म्हणून त्यावेळेस महाराजांनी त्या कीर्तनाच्या सेवेकरता एक मावळा दिला होता. तो मावळा त्या ठिकाणी त्या कीर्तनाचं, त्या मंदिराचं, त्या धर्ममंडपाचं रक्षण करायचा. तो चोपदार आहे. आज आपण पाहिला बघा, तो दंड हातामध्ये घेऊन थांबतो. तर पूर्वीच्या काळामध्ये तलवार वगैरे त्यावेळेस हातामध्ये असायची आणि त्या संपूर्ण टाळकऱ्यांचं वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी तो चोपदार रक्षण करायचा. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं मावळा आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं या संप्रदायावर एवढं उपकार आहेत. मी आधीच सांगतो की बाबा ज्या ज्यावेळेस धर्मावर संकट आलं त्यावेळेस देवांचा अवतार आहेत. श्रीरामप्रभूंचा अवतार कधी, ज्यावेळेस धर्मावर संकट आलं त्यावेळेस ना श्रीकृष्णांचा अवतार पण त्यावेळेसच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दिवसा डोळे आपल्या आई बहिणींची आबरू लुटली जात होती. कीर्तन सुद्धा करून देत नव्हती. आपण पाहतोय बघा, ह्या आपलं जे तुळजापूरचं आपलं शक्तीपीठ आहे, आपण त्याला आपलं आराध्य दैवत म्हणतो. आई तुळजाभवानी सुद्धा अफजल खानांनी म्हणजे पारीचा वार केला होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या जन्माच्या अगोदर असा काळ होता की त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या आई बहिणींची एवढी म्हणजे आबरू लुटली जात होती. दिवसा डोळ्या त्यांना घरातून बाहेर उडून आबरू लुटली जात होती. पण त्यावेळेस हे पाहत नव्हतं ना कोणाला. पण त्यावेळेस खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे. तो कोबरांचा एक अभंग आहे बघा, धर्मरक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. म्हणजे धर्माचं रक्षण करण्याकरता देव अवतार घेतो. पण त्यावेळेस धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान छत्रपती शिवाजी महाराजांनी अवतार घेतला. आणि या सर्व आपले जे काही मावळे आहेत, जे हिंदू धर्मातले जे लोक आहेत, त्या सर्वांचं छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्षण केलं. म्हणजे आपुल्या पाळीशी भक्तजना. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आजकालच्या काळामध्ये देवच आहेत. आज आपण त्यांना देव म्हणूनच पुजतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना कितीतरी जन्म लागतील आपल्याला. म्हणजे मी आधी सांगतो, आजच्या काळामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज जर कोणाला जर समजले असतील ना तर ती एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज या दोन व्यक्तीशी जर एक घट्ट नातं जर कोणात असेल ना तर ते फक्त गुरुजींचं आहे, भिडे गुरुजींचं. आणि तुम्ही आता तुमच्या कार्यशाळेची पण सुरुवात करताय. तर ज्ञानोबा राय वारकरी आणि धारकरी धर्मशिक्षण संस्था ह्याचं तुम्ही नाव दिलेलं आहे. म्हणजे त्याचं कारण कार्यशाळा नक्की काय आहे? म्हणजे आपण मी स्वतः एक वारकरी आहे आणि मी छत्रपती शिवाजी महाराज निष्ठावंत मावळा आहे. म्हणजे माझे एक मी नेहमी सांगतो की आयुष्यामध्ये आपल्याला जर काही जर करायचं असेल तर आपण एकतर पंढरीच्या विठोबाचं वारकरी व्हावं किंवा रायगडच्या शिवबराजाचं धारकरी व्हावं. कारण की आणि मला तर वाटतं वेळ प्रसंगी आपण दोन्ही पण व्हावं. मग आपण तेच करतोय ना. आपण वारकरी धारकरी का करतोय? वारकरी म्हणजे काय, जो हिंदू धर्माचा प्रचार करेल तो वारकरी आणि जो हिंदू धर्माचं रक्षण करेल तो धारकरी. मग दोन्ही गट्स हे एकामध्ये आले ना तर खऱ्या अर्थानं या हिंदू धर्म आणि जे आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे हिंदू राष्ट्र ते व्हायला फार वेळ लागणार नाही. जर वारकरी आणि धारकरी एका ठिकाणी आले आणि ते काम गुर्ज करतात, भक्ती शक्ती संगम असतील, म्हणजे ह्या दोन्हीचं संगम एका ठिकाणी आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहे. ते म्हणजे आपली वारकरी धारकरी गुरुकुल आहे. त्या गुरुकुलमध्ये कशा प्रकारचे शिक्षण सेवा वगैरे सुरू होणार आहे? आपण त्या ठिकाणी 3री पासून ते 22-23 वयापर्यंत आपण विद्यार्थी ठेवणार आहे. त्या ठिकाणी आपण 300-350 विद्यार्थी राहतील एवढं आपण भव्य दिव्य असं गुरुकुल करतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं मंदिर बांधतोय. कारण की एक प्रसंग असा होता की पंढरीची वारी चालू होती आणि त्या वारीवर औरंगजेबाने आक्रमण केलं होतं.
त्यावेळेस धर्मवीर संभाजी महाराज तिथं त्या ठिकाणी त्या वारकऱ्यांसमोर आपली छाती उघडून सांगत होते की यापैकी एका जरी वारकऱ्याला जर कुणी तुम्ही हात जर लावला तर माझ्याशी गाठ आहे. पण त्यावेळेस खऱ्या अर्थानं पहिलं वारकरी संप्रदायाचं रक्षण जर कोणी केलं असेल ना तर ते धर्मवीर संभाजी महाराजांनी केलंय. म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं या महाराष्ट्राच्या मातेवर एवढे उपकार आहेत, म्हणजे त्या उपकारातून उतराय होण्याकरता आपण काही जरी केलं ना तर त्या उपकारातून आपण कधीच उतराय होऊ शकत नाही. बरोबर. संभाजी महाराजांच्यासाठी तुम्ही मंदिर बांधताय, छत्रपती संभाजी महाराजांना आपण मंदिर करतोय. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि एक विद्यार्थ्यांना त्यातून काहीतरी प्रेरणा मिळेल. मी म्हणजे आपण जर आपल्याला जर काहीतरी चांगली प्रेरणा जर म्हणजे मी नेहमी सांगतो बघा, आपल्याला जर कधी हरलो वाटलं असेल म्हणजे आपला कधी पराभव झाला असं जर आपल्याला कधी जर वाटलं तर आपण सहज उठायचं, तुळापूरला जायचं, धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक व्हायचं. संभाजी महाराजांकडे गेल्यानंतर आपल्याला एक नव्यानं पेटून उठण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल ना तर ते धर्मवीर संभाजी महाराजांमध्ये. बरोबर. चांगलं. म्हणजे हे जे तुम्ही संस्थान सुरू करताय त्याला खरंच माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि ह्यातून खूप युवकांना संधी आहे की महाराजांबरोबर जोडण्याची किंवा वारकरी व धारकरी ही विचारधारणा समजून घेण्याची. त्याबद्दल खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. महाराज, आता मला एक असा प्रश्न आहे की तुम्ही धर्मवेडे आहात. हो. तर तुमच्या भाषेमध्ये धर्म काय आहे? माझ्या भाषेमध्ये धर्म म्हणजे खऱ्या अर्थानं या जगाच्या पाठीवर अन्य कोणता धर्मच नाही. मी नेहमी सांगतो म्हणजे तुकोबराने एका अभंगामध्ये सांग धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकोबरायांचा अनादिकालापूर्वीचा जन्म आहे. त्या ठिकाणी तुकोबराने कोणत्या धर्माचं नावच घेतलं नाही. तुकोबरा काय म्हणतात फक्त धर्माचं पालन करा. त्या ठिकाणी अन्य कोणता धर्मच नाही. या जगाच्या पाठीवर एकच धर्म आहे, तो म्हणजे फक्त हिंदू धर्म. म्हणजे धर्माची व्याख्या जर सांगायची जर झाली तर धर्म म्हणजे आपल्या आया बहिणीचं रक्षण करणं हा म्हणजे धर्म आहे. म्हणजे आपण बघतोय बघा, आपण समाजामध्ये आपण पाहतो आपल्याला लव्ह जिहाद पाहायला मिळतोय, लँड जिहाद पाहायला मिळतोय, फूड जिहाद पाहायला मिळतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. याकरता आपण काय केलं पाहिजे, आपण धर्म म्हणून एकत्र आलं पाहिजे. 18 पगड जाती असतील, 12 बलुतेदार असतील, ह्या सर्वांनी एकत्र येऊन जर आपण जर काम केलं तर खऱ्या अर्थानं या हिंदुस्थानला एक वेगळी चालना मिळणार आहे. बरोबर. आता तुमचं थोड्याशा तुमच्याकडे येऊ. तुमचं लग्न झालंय? नाही. अच्छा. काय तुम्हाला अपेक्षा असतील की तुमचे विचार असे आहेत म्हणलं, तुमची अपेक्षा काय असेल? मी अजून तरी लग्नाची अपेक्षा ठेवलीच नाही. परंतु कसं म्हणजे मला एक वाटतं की आपण कोणत्या गोष्टीची कधी अपेक्षा ठेवूच नाही. स्वप्न पाहावं पण अपेक्षा ठेवू नये. आपण ते स्वप्न पाहायचं की आम्हाला हे करायचंय की, आणि माझं सगळ्यात महात्मा सांगतो माझ्या सगळ्यात आयुष्यातलं सगळ्यात मोठी अपेक्षा आणि स्वप्न जर का असेल ते माझं गुरुकुल आहे. म्हणजे ज्यावेळेस माझं गुरुकुल होईल ना त्यावेळेस मी बाकीकडे लक्ष घालणार आहे असं. आणि माझ्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो बघा एक योग्य वयात म्हणजे नाही का तरुण अवस्थेमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपलं काहीतरी एक कॉलेज लाईफमध्ये वय असतं त्या वयामध्ये आपला पाय घसरतो. त्या वयामध्ये स्वतः माझा पण एकदा पाय घसरलेला आहे. पण त्यामधून मी कसं तरी एक सावरलो. माझं आज पण एक मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी युवकांना एकच सांगेन, या जगाच्या पाठीवर जर कोणावर जर प्रेम करत असेल ना एक तर आपल्या आई आणि आपल्या बापावर करा, आणि दुसरं म्हणजे ज्ञानोबा तुकोबांच्या विचारावर करा, आणि धर्मवीर संभाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेवर करा. बाकी कोणावर प्रेम केल्यानंतर आपल्या आयुष्याची वाट लागू शकते, पण ह्या व्यक्तीवर प्रेम केल्यानंतर आपल्या आयुष्याची वाटीची चिंताच आपल्याला लागत नाही. ही ताकद यांच्यामध्ये आहे. आत्ताची तरुण पिढी खूप व्यसनाकडे वळत चाललेली आहे. त्याचं कारण म्हणजे आपण पाहतोय बघा की म्हणजे रोज आपण पाहतोय की व्यसन करून कोणाचा अपघात झाला, कोणी बाबा आत्महत्या केली. हे जर कुठतरी व्यसन जर थांबायचं असेल म्हणजे मी सांगतो माणसाला व्यसन असलंच पाहिजे. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं माणसाला व्यसन असलंच पाहिजे, पण ते व्यसन चांगल्या गोष्टीत असलं पाहिजे. जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला वाईट व्यसन लागू नये म्हणून आजकालच्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज, ज्ञानोबा तुकोबा, पंढरीचा विठोबा ह्यांचं व्यसन लावून घ्यावं असं. नाही, नक्कीच तुम्ही जी वारकरी संप्रदाय किंवा संत किंवा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे एक चांगल्या भाषेमध्ये तरुण पिढीला समजून सांगितले त्याबद्दल खूप खूप आभार. आपण आता इथं थांबूया. तुम्ही चांगल्या पद्धतीनं माहिती दिली. जर तुम्हाला आमची माहिती म्हणजे तुम्हाला जर आमचे विचार आवडत असतील तर नक्की तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.